नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. चला दिवसभराच्या बातम्यांमध्ये सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. ती बातमी अशी आहे की विधान परिषदेच्या 9 जागा मे महिन्यात रिक्त होणार आहेत. हो, रिक्त होत आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आहेत. ठाकरेंचा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरणार असल्याची शक्यता आहे. मात्र यावेळी त्यांना निवडून येण्यासाठी मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. उद्धव ठाकरे पुन्हा परिषदेवरती जाणार. संख्याबळाच्या कमतरतेने मवियाची कोंडी. मवियात तडजोड करणार कोण? राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य नव्हते. त्यामुळे त्यांनी नंतर विधान परिषदेची निवडणूक लढवली आणि विधान परिषदेवरती सदस्य म्हणून गेलेले होते. आता त्यांच्या सदस्यत्वाची मुदत अवघ्या 2.5 महिन्यांनी संपणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेची निवडणूक लढवणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे, आम्ही सगळ्यांनी, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे. हे आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे हे पहिले विधान परिषद गेले, मुख्यमंत्री झाले, परंतु आता त्यांनाही कोणतीही निवडणूक आता तर लढवता येणार नाही किंवा मध्ये कोणती निवडणूक नाही. म्हणून जर जायचंच असेल तर विधानसभा मागचं दार ज्याला म्हणतात तोच एकमेव पर्याय त्यांच्या समोर आहे. आणि मला वाटतं ते पुन्हा विधान परिषदेमध्ये जातील. संख्याबळाचं जे काही आहे गणित, इतर लोकांनी जर त्यांना पाठिंबा दिला तर ते विधान परिषदेवर आमदार सुद्धा होतील. 2020 मध्ये उद्धव ठाकरेंसह 9 जण विधान परिषदेवरती बिनविरोध निवडून गेले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना अडचण आली नाही. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. जर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद पुन्हा लढवली तर यावेळेला त्यांच्यासमोर संख्याबळाची समस्या उद्भवू शकते. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीकडे तब्बल 235 जागा आहेत, तर मवियाकडे माकप शेकाप मिळून 48 सदस्य आहेत. विधान परिषदेच्या 9 जागांपैकी मवियाला एकच जागा मिळणार आहे. विधान परिषदेआधी एप्रिलमध्ये राज्यसभेची निवडणूक होणार आहे. त्यात सुद्धा मवियाकडे एकच जागा असल्याचं समोर येत आहे. अशातच मवियामधील एका पक्षाला राज्यसभेची जागा दिली तर परिषदेची एक जागा दुसऱ्या पक्षाला द्यावी लागणार आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसला पाठिंबा दिल्यास उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेवरती जाण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. मात्र विधान परिषदेसाठी मविया उमेदवार उद्धव ठाकरे असणार की आणखीन कोण हे सुद्धा पाहावं लागणार आहे. बघा, एकमेकांना मदत महाविकास आघाडी करावीच लागेल. एकमेकांना मदत करावीच लागेल. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि आमची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरे. त्याच्यामुळे यापुढे विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल, तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील. आता त्यांना काँग्रेस साथ देते का, शरद पवारची राष्ट्रवादी साथ देते का, हे सर्व पाहावं लागेल ना. कारण की त्याच्याशिवाय त्यांना विधान परिषदेवर जाता पण येणार नाही. म्हणून आता त्यांना साथ देणारे कोण कोण राहतील याच्यावर त्यांचं जाणं हे निर्भर असेल. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असताना उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. पण नंतर त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता. यावेळी ते स्वतः विधान परिषदेवरती जाण्यास उत्सुक असतील का आणि मविया एकमताने त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करणार का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. पुढे पाहूयात इतरही घडामोडी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे भाजपला अच्छे दिन आल्याचं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि यावेळी ते बोलत होते. संघाच्या स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमांमुळे अच्छे दिन आल्याचं ते म्हणाले. पाहूयात.
ये सब धीरे धीरे इमरजेंसी, राम जन्मभूमि आंदोलन, गुरुजी जन्मशती, विवेकानंद सार्धशती, अपना पसीना बहाकर हमने अपने सपोर्ट बेस को बढ़ाया। तो हमारे अच्छे दिन तो उसके बलबूते आए, आप लोगों का स्नेह, विश्वास और हमारे स्वयंसेवकों का अखंड परिश्रम। अब भाजपा का सत्ता में आने से हमारे अच्छे दिन शुरू हुए, ऐसा नहीं है, उल्टा है। त्याचबरोबर या संदर्भातल्या इतरही बातम्या आपण जाणून घेणार आहोत। यात आणखीन एक विशेष लक्षवेधी घडामोड अशी होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईतील कार्यक्रमात बॉलिवूडचा सुलतान म्हणजे सलमान खान यानं हजेरी लावल्यानं सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। संघासारख्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेच्या व्यासपीठावर सलमान खानची उपस्थिती हे सामाजिक आणि राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते आणि यावरून विरोधकांनी आरएसएसवर निशाणा साधल्याचं दिसून आलंय। आरएसएसच्या कार्यक्रमात सलमानची उपस्थिती, विरोधकांकडून टीकेचा घणाघात, फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे। मुस्लिम समाजाविषयी भागवत काय म्हणाले? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं यंदा शताब्दी वर्ष आहे। त्यानिमित्ताने मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये नवे क्षितिज या विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानने हजेरी लावली। यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या शैलीत सलमानच्या लोकप्रियतेचं कौतुक देखील केलं। सिनेमा में सलमान खान जी क्या पहनते हैं, कॉलेज विद्यार्थी वैसा पहनते हैं। अरे भाई क्यों पहन रहे? नहीं, उन्होंने पहना इसलिए, और उन्होंने क्यों पहना मालूम नहीं। सभी बातों में ऐसा, अच्छी बात बुरी बात सभी बातों में ऐसा फैशन से ही चलता है। और फैशन उत्पन्न करने वाले लोग होते हैं वो समाज के विश्वास पात्र, श्रेष्ठ, कीर्तिमान ऐसे लोग होते हैं जिनको अपनी भाषा में कहते हैं महाजन या श्रेष्ठ। आरएसएसच्या कार्यक्रमातील सलमानची हजेरी अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे। एरवी कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या संघाने सलमानला दिलेल्या आमंत्रणानंतर यापुढे मुस्लिमांनाही असंच खुलं आमंत्रण मिळणार का, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी केलाय। सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं। हे सलमान खानचं स्वागत होतं, एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे। हे फक्त सलमान खान या नटाला आमंत्रण होतं व्यासपीठावर, की संघात, संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का, हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं। नेहमीप्रमाणे सकाळच्या भुंग्यानं आकल्याचे तारे तोडले। संजय राऊत, आपण संघावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, पण तरी देखील आपल्याला 100 जन्म घ्यावे लागतील तरी संघ समजणार नाही, कारण तुमची संघ समजून घेण्याची तयारी नाही। या देशामध्ये राहणारे मुस्लिम असतील, ख्रिस्ती बांधव असतील, यांची उपासना पद्धती वेगळी असली तरी देखील ते याच मातीतले, त्यांनाही संघ परिवार हिंदूच मानतो। भाजपाकडून सातत्याने ठाकरेंच्या शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याची टीका करण्यात येते। आता आरएसएसच्या कार्यक्रमात सलमान खानला बोलवल्यामुळे ठाकरेंच्या नेत्यांनी टीकेची संधी साधली। ज्या पद्धतीनं हिंदू मुसलमान असा एक द्वेष आणि सूडपूर्ण असा प्रचार गेल्या काही काळापासून केला जातो, त्याच्यामध्ये संघही सामील आहे। कारण मोदी, फडणवीस, अमित शहा किंवा इतर सगळे लोक जे देशपूर्ण राजकारण करतायत हिंदू मुसलमानांचं, त्यात हे सगळे मूळचे संघाचेच लोक आहेत। त्याच्यामुळे सलमान खान वगैरे इतर अनेक कलाकारांना आपण जे घेतलं आपल्या व्यासपीठावर, माझा एक प्रश्न आहे, हे सलमान खान पुरतं मर्यादित होतं, तो एक मोठा कलाकार आहे आणि लोकांना दाखवावं की सलमान खान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आला। आमच्या मातृसंस्थेच्या कार्यक्रमाला आले तर निश्चितपणे तुमच्या पोटात दुखेलच, कारण
तुम्ही स्वतःची जबरदस्ती राजकीय सुनता करून घेतलेली आहे आणि या मातीतल्या मुस्लिमांच्या एक प्रकारे वेगळ्या पद्धतीनं भावनांचं लांगुल चालन करून स्वतःचा फायदा तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करता. RSSच्या कार्यक्रमात सलमान खान आल्याने वाद रंगलेला असतानाच या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांबद्दल काय म्हटलंय आपण बघूया. तो काम जहाँ करना है वहाँ जब स्वयंसेवक जाते हैं तो वो सब बातों की तैयारी रखते हैं और ये जानते हैं कि विरोध करने वाले भी अपने ही है. पूजनीय गुरुजी ने प्रतिबंध हटने के बाद अपने प्रवास में एक बात कही कि गलती से कभी कभी दांतों के बीच जबान आ जाती है, कट जाती है, इसलिए कोई अपने दांत नहीं तोड़ता. तो जो हुआ सो हुआ, अपना ही समाज है. इमरजेंसी के बाद पूजनीय बड़ा साहब ने कहा फॉरगेट एंड फॉरगिव, क्योंकि जो भी है ये समाज अपना है. खरं तर RSSच्या कार्यक्रमासाठी हजारो लोकांना आमंत्रण देण्यात आलं. त्यात अक्षय कुमार, महेश मांजरेकर, प्रसून जोशी त्यांच्यासह रणबीर कपूर आणि रामायण चित्रपटाची संपूर्ण टीम देखील उपस्थित होती. RSSच्या कार्यक्रमात हजारो जणांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र चर्चा रंगली ती सलमान खानच्या उपस्थितीची. त्यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक भिडल्याचं दिसून आलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज18 मराठी. आता बघूयात मुंबई महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर रितू तावडे यांनी पदभार स्वीकारताच शहरातील अतिक्रमणांच्या मुद्द्यावरून त्या आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. मुंबईतील पदपथांवर बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी अतिक्रमण केल्याचा दावा करत त्यांना बाहेर काढणं ही आपली प्राथमिकता असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र या विधानावरनं राजकीय वातावरण तापलं असून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी महापौरांच्या भूमिकेवर तीव्र शब्दात टीका केली आहे. ये जो मुंबई में इस तरह से बांग्लादेशी और इस तरह के लोग आके बैठे हैं, उनको यहाँ पे बैठने के लिए नहीं मिलेगा आगे जाके, क्योंकि इनका पूरा पेपर वर्क सब चेक किया जाएगा. जो भी बांग्लादेशी रोहिंग्या उनको यहाँ पे बैठने हम नहीं देंगे बिल्कुल. और मुंबई का रंग जो है वो भगवा ही रहेगा. महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे. बांगलादेशी मुक्त करण्याचं ते जे काय त्यांचं धोरण आहे ते त्यांच्या हातात नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये. महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात, लक्षात घ्या. महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे. ते पुन्हा हिंदू मुसलमान करणार असतील तर काल व्यासपीठावर सलमान खानला बोलून काय उपयोग झाला नाही असं मी म्हणतो. दरम्यान देशाच्या अर्थसंकल्पात भारत सरकारने हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशला काही कोटी रुपये मदत केलेली आणि ही मदत कशासाठी केली हे महापौरांनी मोदींना विचारावं असा टोलाही राऊतांनी लगावलाय. देशाच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या कत्ली करणाऱ्या, हिंदूंची मंदिरं पाडणाऱ्या, हिंदूंच्या घरावरती आगी लावणाऱ्या देशाला नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन काही कोटी रुपये मदत म्हणून देतात आणि याचा वापर हिंदूंच्या हत्येसाठी होतोय. मुंबईच्या महापौरांना जाऊन सांगा तर मी जे म्हणतोय खोटं आहे म्हणून सांगा. हिंदूंच्या कत्ली करण्यासाठी कोट्यावधी रुपये कालच्या अर्थसंकल्पामध्ये नरेंद्र मोदींनी दिलेले आहेत. ते जर तुमच्या महापौरांना माहीत नसेल ना, उगाच हिंदू मुसलमान करू नका. आपल्याला सांगावं असं वाटतं की खरोखर आता आपली कीव येत चाललेली आहे. शेजारच्या बांगलादेशला जी मदत श्रीलंका, नेपाळ आणि इतर देशांप्रमाणे दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये शेजारच्या देशांना भारत मदत करतो. 80% मदत बांगलादेशची कापलेली आहे. राऊत संपादक आहात, माहिती घेऊन बोलत जा. निदान तुमच्या बोलण्यातनं आधी करमणूक तरी व्हायची, परंतु आता हळूहळू काँग्रेसच्या मांडीवरती तुम्ही जाऊन बसल्यामुळं देशविरोधी तुमचे विचार व्हायला लागलेत. भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर केल्यानं मुंबई वाहतूक पोलीस कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलनावेळी रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना आणि कुठलीही इमर्जन्सी नसताना दादर मार्केटमध्ये सायरन लावून रुग्णवाहिका फिरवली. रुग्णवाहिकेत रुग्ण नसेल तर आणि कुठली इमर्जन्सी नसेल तर सायरन लावून रुग्णवाहिका फिरवणं बेकायदेशीर असल्यानं कारवाई होऊ शकते. मुसलमान ते सगळे हे बघ रोडवर धंदे फेकून दे रे काढून. ब्रिज खाली लाईट बंद आहे.
बिजली का लाइट्स बहुत किती सोलापूरमध्ये निवडणुकीत मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन पेट्या ढाब्यावर आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. काही लोक ईव्हीएम मशीन पेट्या घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केला. निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी उमेश पाटील यांनी केली आहे. पण ईव्हीएम मशीन अशा ढाब्यावर सापडू लागल्या तर त्याला जबाबदार कोण असा सवालही उपस्थित होतोय. 29 टेबलवरती मतदान केंद्र क्रमांक 21 फक्त बाकी आहे साहित्य घ्यायचं. एकीकडे मतदान करा म्हणून गळे काढणारं प्रशासन, दुसरीकडे बेजबाबदार असू शकतं याचा जिवंत नमुना सोलापूरच्या मोहोळमध्ये पाहायला मिळाला. ज्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाचे जवान तैनात असतात त्या मशीन चक्क एका खासगी ढाब्यावर बेवारस आढळल्या. लोकशाहीचा कणा मानली जाणारी ही यंत्रणा एखाद्या चहाच्या टपरीसारखी उघड्यावर कशी काय येऊ शकते असा सवाल उपस्थित केला जातोय. ईव्हीएम मशीन तर हँडल करत नसतात. ईव्हीएम मशीनला कोणतं तरी वाहन असतं, जनरली एसटी असते किंवा एखाद्या ठिकाणी एखादं दुसरं वाहन शासकीय नसेल तर एखादा ॲक्वायर केलेलं, हायर केलेलं वाहन असतं. परंतु हे ढाब्यावर ईव्हीएम मशीन कसं, हा प्रश्न आहे. खरं तर ईव्हीएम वर वारंवार अशा पद्धतीनं शंका निर्माण होते आणि याच्यात निवडणूक आयोग स्पष्टपणे दिसतोय की सत्ताधारी पक्षाला काहीतरी काळबेरं करून मदत करतो. मोहोळमधील एका ढाब्यावर 2 ईव्हीएम मशीन संशयास्पदरित्या पडून होत्या. मी तो स्वराज हॉटेल समोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी ही बाब उघडकीस आणली. निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार प्रत्येक मशीनची हालचाल ही जीपीएस ट्रॅकिंग आणि कडक पोलीस बंदोबस्तात होणं बंधनकारक आहे. रिझर्व्ह बँकेचा नोटा छापायचा साचा पळवल्यासारखा हे पेट्या म्हणजे. मग या मशीन हॉटेलच्या धाब्यावर कशा पोहोचल्या हा प्रश्न आहे. बॉक्सच्या आतमध्ये जे ओरिजिनल वोटिंग झालेलं मशीन आहे ते त्यात ठेवलं गेलं आणि जे याच्यावर ओरिजिनल मतदान झालं ते मशीन या रिझर्व्हच्या बॉक्समध्ये घातलं गेलं. असं तर झालं नाही ना, हे तपासून बघावं लागेल. संबंधित जे कोणी अधिकारी त्या ठिकाणी ज्यांच्या ताब्याचे मशीन होतं त्यांचे कॉल डिटेल चेक केले गेले पाहिजे. ज्या यंत्रणेवर लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे त्याच्या सुरक्षेकडे अशी डोळेझाक होणं सवाल उपस्थित करते. जर ईव्हीएम मशीन ढाब्यावर सापडत असतील तर उद्या निकालही कोणाच्या तरी ड्रॉइंग रूम मध्ये ठरवले जातील का? हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नाही तर लोकांच्या मतांशी केलेली प्रतारणा आहे. मोहोळची ही घटना म्हणजे लोकशाहीच्या थडग्यावर रचलेला एक क्रूर विनोद आहे. पण ईव्हीएमचा असा खुला बाजार मांडला गेल्यानं अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं. तो साधारणतः प्रत्येक गोष्टीचा एक पंचनामा असावा. काय घडलं, कुठे घडलं, किती वाजता घडत आहे. आजकाल व्हिडिओमध्ये सगळं रेकॉर्ड होतं परंतु काही गोष्टी अनावधानाने राहून जातात. म्हणून आम्ही या घटनेचा पंचनामा केलाय. ती जी टीम आहे म्हणजे झोनल अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक यांचे पण खुलासे घेतो आहे. वाहन चालकांनी थोडासा हलगर्जीपणा जास्ती केला असं आम्हाला वाटतंय तर आम्ही त्यांच्यावरती देखील कारवाई प्रकरण अंगाशी आल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मशीन ताब्यात घेतल्या. त्या एक तर पहिली गोष्ट त्या ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या ईव्हीएम होत्या. त्याच्यामध्ये कुठेही मतदान नव्हतं. आपल्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या. आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती. फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आहे. आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये सीसीटीव्हीच्या अंडर ठेवलेल्या आहेत. प्रशासन आता या राखीव मशीन होत्या आणि त्यावर मतदान झालं नव्हतं असं म्हणतंय. पण ईव्हीएम मशीन अशा ढाब्यावर घेऊन जाणं योग्य आहे का याचा विचारही प्रशासनानं करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. यानंतर बातमी आहे
शेगावमध्ये आज गजानन महाराज यांचा 148वा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून लाखो भाविक शेगावमध्ये आले होते. आज 1029 दिंड्या शेगावमध्ये दाखल झाल्या. भक्तांचा ओघ पाहता मंदिर प्रशासनाकडून भक्तांसाठी मंदिर 2 दिवस 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिशय आनंदामध्ये या बुलढाणा जिल्ह्यामध्ये माघ वद्द सप्तमी दिनी गजानन महाराज प्रगट झाले आणि आज रोजी 148वा प्रगट दिन या ठिकाणी संतनगरी शेगावमध्ये साजरा होत आहे. काय सगळं महाराष्ट्रातला शेतकरी सुखी व्हावा आणि आज महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी अशा जे घडत होत्या ते श्रीच्या चरणी पुन्हा एकदा विनंती केली किंवा श्रीला मागितले की बाबा शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे. आता ब्रेकनंतर बघणार आहोत इतरही बातम्या. नागपुरात संविधान चौकात 17 तारखेला ओबीसी संघटना धरणे आंदोलन करणार आहे आणि आज नागपुरात ओबीसींच्या प्रश्नांसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. सकल ओबीसी महामोर्चाच्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जातीनिहाय जनगणनेत ओबीसींचा कॉलम नसल्याने ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात. जनगणनेत या तांत्रिक त्रुटीमुळे ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसंच UGCच्या नव्या धोरणांवरही आजच्या बैठकीत चर्चा झाली. ओबीसी आरक्षणाचा विषय राज्यभरात आता आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आणणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. त्यामध्ये SC/ST बरोबर ओबीसी हा कलम का नाही? ओबीसी जर जनगणना होत नसेल उद्या ओबीसीच्या आरक्षणाचं काय? तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसीमध्ये येणारे जे आत्ता अडथळे आहेत, जे जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महानगर किंवा इतर ठिकाणी निवडणुका थांबलेल्या आहेत, मग ह्याचं काय? आणि त्याबरोबरच ओबीसीच्या आरक्षणाचा तर विषय संपुष्टातच आहे. म्हणून हे सर्व अन्यायकारक 2 विषयाला घेऊन खूप चर्चा झाली आणि ही सरकारच्याकडे हा आवाज पोहोचवण्याचं ठरवलं सरकारच्या दरवाजापर्यंत. त्यामुळे 17 तारखेला आम्ही आमच्या संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन करून सुरुवात करायची आहे. महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात. अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं आणि संपूर्ण राज्यासह देशाला मोठा धक्का बसला. आता अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दलच्या शंका कुशंका काही थांबायचं नाव घेत नाहीये. विमानाचा अपघात कसा आणि का झाला याचा अद्याप उलगडा झालेला नाही आणि त्यामुळेच दिवसेंदिवस या विमान अपघाताविषयी आणि अजित पवारांच्या अपघाती मृत्यूविषयी त्यांच्या समर्थकांकडून नवनवे प्रश्न उपस्थित केले जातात. विशेष म्हणजे पवार कुटुंबियांनीही आता दादांच्या अपघाताविषयी शंका उपस्थित केल्यानं संशय आणखी बळावलाय. विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाला. पण या विमान अपघातानंतर संशयाचं धुकं दिवसेंदिवस गडद होत चाललंय. हा अपघात का झाला याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच शनिवारी अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवारांनीही याविषयी शंका उपस्थित केली होती. डायरेक्टली बम का विषय तो मुझे वहाँ पे कहाँ पे दिखा नहीं, लेकिन अलग तरीके के कुछ विषय जिस पे हम पे शंका है, क्योंकि बम सिर्फ बम नहीं हो सकता, कुछ अलग तरीके का एक विषय होता है जो बम की तरह एक्ट हो सकता है, लेकिन वो किसी राजकीय नेता ने या किसी ने बिठाया नहीं बिठाया क्या है वो हम नहीं बोल सकते. 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल. रोहित पवारांनी या संदर्भात 10 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली. पण आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दादांच्या विमान अपघाताविषयी आणखी नवे प्रश्न उपस्थित करत VSR कंपनीबद्दल शंका उपस्थित केली. पायलट आहेत त्या प्रत्येकाचा 50 कोटी रुपयाचा विमा डिसेंबर 2025 मध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला अशी दुर्घटना घडली. म्हणजे तो जो पायलट होता त्याला हिप्नोटाइज केला गेला होता का? त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता, जसं लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या केली, सुसाईड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता. जो VSR कंपनीच्या विमानाचा पायलट आहे याला असं 50 कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही, कारण स्फोट झालेत विमानामध्ये, स्फोट एकामागून एक झाले, त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे. केवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेतेच नाही तर विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही या संदर्भात विविध दावे केल्यानं संशय आणखी बळावला.
अपघाताच्या दिवशी अजित पवारांसोबत एकही पीए का नव्हता असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला. तर ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंनीही काही सवाल उपस्थित करत संशय उपस्थित केला. दादांना त्यांच्या जीवनात आपण जेवढं मी बघितलं तेवढे एकही पीए सोबत नसावा. मी का घडलं कसे म्हणत नाही, हे अशा काही घटना आहेत. आता मला आज ठीक आहे बोलायचं नव्हतं, पण आता तुम्ही सर्वजण म्हणून ठीक आहे बोललो लागतं. मीडियाला पळून जाणाऱ्यापैकी आम्ही नाही. आम्हाला साहेबांचे संस्कार आहेत, दादांचे आशीर्वादांचे संस्कार आहेत की आम्ही तुम्हाला समोरच जाऊन बोलणार, जे असेल ते जे वाटतं ते दिलखुलास बोलणार. आम्हाला काय असं नाही. आम्हाला असं वाटतंय माझ्या नेत्यांचा अंत असा झाला, त्यांच्या झालेल्या या घटनेची चौकशी व्हावी. काहीतरी आहे एवढं नक्की, पण पायलट सुसाईड बॉम्ब असेल असं म्हणण्याला फार जागा आहे असं मला तरी नाही वाटत. पण अमोल मिटकरनी जे काही प्रश्न उपस्थित केले, माणसं 6 होते तर 5च बॉड्या का सापडल्या, माणसं जळून खाक झाली तर कागद कसे कोरे करकरीत राहिले, या मुद्द्याला तर उत्तर दिलंच पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादींसह विरोधकांकडूनही अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी शंका उपस्थित होत असताना सत्ताधारी मात्र वेट अँड वॉचचा सल्ला देत आहेत. त्या विमानाचा विमा 50 कोटीचा होता असं कळतंय. आता पायलटचा विमा 50 कोटीचा होता एक नवीनच आता येते समोर येते. म्हणून या सगळ्या गोष्टीचा चौकशा जरूर होतील. सीआयडी चौकशी करते, आणखीन कोणती एजन्सी चौकशी करत असेल, परंतु आता याच्यासाठी थोडा अवधी लागेल. त्या अवधीनंतरच या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण होईल. खरं तर अजित पवारांनी यापूर्वी अनेक वेळा मुंबई ते बारामती असा विमान प्रवास केला होता. तसंच गेल्या काही वर्षात अनेक विमानांनी तिथून उड्डाणं आणि लँडिंग केलं होतं. पण 28 जानेवारीला नेमकं असं काय घडलं ज्यामुळे तो अपघात घडला? त्या अपघाताला नेमकं जबाबदार कोण आहे याचा उलगडा चौकशी अहवालातून होईल. पण त्याआधीच राष्ट्रवादीसह विरोधक आणि रोहित पवारांच्या माध्यमातून पवार कुटुंबियांनी पहिल्यांदाच काही शंका उपस्थित केल्या. त्यामुळं अजित पवारांच्या अपघातावरून पुढच्या काळात राजकारण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. पुढे बघूयात. अजित पवारांच्या निधनानं खंडित झालेली राष्ट्रवादी विलिनीकरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता. कारण आधी विलिनीकरणाच्या प्रश्नावर नकार घंटा वाजवणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही आता सूर बदलल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीची काही नेते आता एकत्र येणं हे दादांचं स्वप्न होतं म्हणत विलिनीकरणाचे संकेत देऊ लागलेत. विलिनीकरणाच्या चर्चा भरपूर, राष्ट्रवादी नेत्यांचाही बदलला सूर. नेत्यांना आठवली दादांची ती इच्छा, एकत्रीकरणाच्या देऊ लागले सदिच्छा. महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि खरं तर अशी चर्चा झाली होती, बोलणं झालं होतं ह्या निवडणुकीच्या वेळेला, प्रचाराच्या वेळेला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असलेले सयाजी शिंदे यांचंही विधान, महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे. मागील काही दिवसांपासून शरद पवारांच्या पक्षाचे नेते जे बोलतायत, आता तीच भाषा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोंडी आली आहे. खरं तर अजित पवारांच्या अकाली निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला ब्रेक लागला होता. अजित पवारांनी आधी महापालिका निवडणूक आणि आत्ताच्या जिल्हा परिषद निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना एकत्र आणत निवडणूक लढवली. पण अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे सगळंच बदललं. अजित पवारांच्या इच्छेचा उल्लेख करत शरद पवारांसह त्यांच्या पक्षाच्या बहुतांश नेत्यांनी राष्ट्रवादी विलिनीकरणाची इच्छा दर्शवली. मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षामध्ये एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होता. 3 मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती. पण दुर्दैवानं हा अपघात झाला. आमच्यासमोर सुनील तटकरे साहेबांना फोन झाला होता का? आता झाला होता. तसं होतं म्हणूनच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, राष्ट्रवादीचे जे आमचे उमेदवार आहेत ते सगळे आम्ही घड्याळावर लढवण्याच्या संदर्भात निर्णय घेतला का? असाच घेतला का? विलिनीकरण होणार म्हणूनच घेतला होता, हे तरी मान्य करा ना. की विलिनीकरणाचा विषय अजितदादांच्याबरोबर आमची चर्चा चाललेली होती. अजितदादांच्या ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं माझा त्यांचा जवळचा कसा संबंध आलेला होता, अलीकडे तर वाढलेला होता,
हे सांगण्याचा उद्देश होता. पण ज्यांनी यात पुढाकार घेणं गरजेचं होतं ते राष्ट्रवादीचे नेते मात्र सुरुवातीला विलिनीकरणासाठी फार इच्छुक दिसले नाहीत. किंबहुना अजित पवार असं काही बोललेच नाही म्हणत त्यांनी पवारांसह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे दावे फेटाळल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक लोकांचा समोरच्या काही म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे मी मोठे साहेबांचा विषय नाही मांडत, पण बाकी काही लोकांनी अशी चर्चा केली होती की दादा आपण का एकत्र काम करू शकत नाही, पण त्याच्या पलीकडे जाऊन कुठली चर्चा झाली असं मला जाणवत नाही. आणि मला वाटत नाही की माझ्यासारख्यांना बाजूला करून काही दादांनी निर्णय घेतला असेल. नाही, इंडे बरोबर थांब. आता विलिनीकरणाची चर्चा का कुणी 2 दिवसात सुरू केली मी काय बोलणार नाही. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी आज नव्हे तर गेल्या अनेक वेळेला हे स्पष्ट केलं, एनडीच्या सोबत आम्ही आहोत, एनडीच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत. हे दादा असतानापासून मी वक्तव्य केलं आहे आणि ते सर्वांना ज्ञात आहे. आणि मी कुठलीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केलेली नाही. त्यामुळे एनडीमधला आमचा सहभाग हा कॉन्शियस निर्णय आमचा पक्षाचा सामुदायिकरित्या होता. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वच सूत्र त्यांच्याकडे आल्यानंतर आधी नकारघंटा वाजवणाऱ्या नेत्यांचा सूरही आता बदलल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून पवार कुटुंबियांची जवळीकता प्रचंड वाढली आहे. शरद पवार सातत्याने अजित पवारांच्या कुटुंबियांसोबत उभे राहत आहेत. अजित पवारांच्या स्मारकाचा मुद्दा असो किंवा मग सांत्वन भेटींसाठी थेट सुनेत्रा पवार आणि इतर कुटुंबियांसोबत सहयोग सोसायटीत हजर राहणं असो, शरद पवार अजित पवारांच्या कुटुंबासाठी आधार बनल्याचं दिसतंय. पवारांच्या या सक्रियतेने आता राष्ट्रवादी नेतेही विलिनीकरणाबाबत काहीशी सकारात्मक भूमिका घेताना दिसतात. आमचं मत होतं की जे विलिनीकरणाबद्दल चर्चा हे करतायत म्हणजे राष्ट्रवादी साहेबांचा गट, त्या चर्चेमध्ये अजितदादा होते, आम्ही कोणी प्रमुख माणसं नव्हती एवढा आमचा दावा आहे. आणि आता समजा सुनेत्रा वहिनी आणि सगळे कुटुंबीय तर त्या जर मताचे असतील, राष्ट्रवादी सगळे नेते जर त्या मताचे असतील तर त्यामध्ये काही अडचण येण्याची आवश्यकता नाही. हसन नसीब जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, कारण आम्ही सर्वांनी मग दादांच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू. 10 तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील. त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू. वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, पक्षाच्या सुद्धा नेते आहेत, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणे बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, पक्षाच्या सुद्धा नेते आहेत, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणे बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदेंनी तर त्याच्या एक पाऊल पुढे जात दोन्ही एनसीपीने एकत्र यावं हे दादांचं स्वप्न होतं असं म्हणत आपल्याच नेत्यांना आरसा दाखवलाय. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंतर आता अजित पवारांच्या पक्षातून देखील विलिनीकरणाची उघड चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर अशी चर्चा झाली होती, बोलणं झालं होतं ह्या निवडणुकीच्या वेळेला, प्रचाराच्या वेळेला, की आता एकत्रच येणार आहे, एक काय त्याला फॉर्मॅलिटी राहिली आहे. असं असताना हे असं अचानक काहीतरी व्हावं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार वाईट झालं. दादांचा जो उमदं डिसिजन घेण्याचा जो स्वभाव होता तो स्वभाव यावा परत महाराष्ट्राच्या पाण्यासाठी, आणि त्या दृष्टीने त्यांचं त्या अर्थानं त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि ताकद वाढायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं. राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्र आता सुनेत्रा पवारांच्या हाती एकवटल्याचं पाहायला मिळत आहे. लवकरच त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडही होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडूनही उघडपणे विलिनीकरणाची मागणी होताना सुनेत्रा पवार काय भूमिका घेतात, हा निर्णय केवळ पक्ष पातळीवरती होतो की यात भाजपाचाही काही हस्तक्षेप दिसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई. पुढे पाहूयात. राज्यभरात आज CTETची परीक्षा पार पडली आणि या परीक्षेला जाताना परीक्षार्थींना वेगळीच परीक्षा द्यावी लागली आहे. हो, वेगळी परीक्षा. परीक्षेआधी महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र, नाका कानातले दागिने काढण्याच्या सूचना करण्यात आल्या आणि त्याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही असं देखील सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आणि त्यामुळे अनेक महिलांनी परीक्षा केंद्रात जाताना त्यांना अडचण झाली. काहींच्या सोबत नातेवाईक होते, त्यांनी नातेवाईकांकडे सोनं दिलं, मंगळसूत्र दिलं, पण जे एकटे आले त्यांची मोठी अडचण झाली.
टीचरांची जी टी शाळा चालू आहे त्याची एक्झामिनेशन आहे. इथं जे महिला वगैरे बाहेरून आलेले आहेत, बाहेर गावून, त्यांचे मंगळसूत्र, त्यांच्या पायातले जोडवे, त्यांच्या कानातले सगळे काढून बाहेर ठेवायला सांगताय. हे असा रूल कुठंच नाहीये. शिक्षकांवर हा अन्याय आहे. सरकार कुठं झोपलेला आहे का आपला? हॉल तिकीटवर वगैरे काही मेन्शन केलेलं आहे हॉल का? तिकीटवर असं काहीच मेन्शन केलेलं नाही. हॉल तिकीटवर फक्त लिहिलेलं आहे की तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकता. लेडीज पाण्याची बॉटल फक्त घेऊन जात आहे आणि बाकीच्या सगळ्या वस्तू यांना बाहेर काढायला लावत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी मागच्या काळात आल्या होत्या. आता इथे हे का झालं या संदर्भात निश्चितपणे मी माहिती घेईल. पण मागच्या वेळी ज्यावेळेस अशा प्रकारचा विषय झाला होता त्यावेळेस परीक्षा कंडक्ट करणाऱ्यांनी सांगितलं होतं की अनेक अशा प्रकारचे अनुभव त्यांना आले की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही इक्विपमेंट लपवले जातात आणि त्यातनं चिटिंग केलं जातं. तथापि अशा पद्धतीनं करणं हे योग्य नाही आहे. त्यामुळे या संदर्भात आधीच याची काळजी घेणं हे गरजेचं असेल. योग्य सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल. लग्न झालेल्या विवाहित मुलींनी पुढचा अभ्यास करू नये किंवा परीक्षा देऊ नये म्हणजे हे तर कोणाचं हे दिव्य विचार आहे त्यांचे. म्हणजे युजीसीच्या परीक्षेमध्ये सांगताय तुम्ही? सीईटीच्या परीक्षेमध्ये आम्ही त्याला मागणी करू. मी सगळी माहिती घेतो आणि जो असेल ना हे याला त्या पोरीला परीक्षेपासून वंचित ठेवला असेल त्या अधिकाऱ्याला जोड्याने मारलं पाहिजे असं मी सांगतो. आणि जोड्याने जो मारून येईल त्याला 25,000चं वगैरे बक्षीस ठेवा.